चिन्नस्वामी स्टेडियमवरती झालेल्या डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने थरारक असा विजय मिळवलाय। भारताने 3-0 ने अफगाणिस्तानला मात देऊन मालिका खिशात घातली आहे। भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तान विरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यामध्ये विक्रम रचलाय। टी20 इतिहासामध्ये सर्वाधिक शतक करणारा तो खेळाडू बनलाय। यामध्ये त्याने सूर्यकुमारसह ग्लेन मॅक्सवेल याला सुद्धा मागे टाकलाय। श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये झिम्बाब्वेनं रोमहर्षक असा विजय मिळवला। 3 सामन्याच्या मालिकेमध्ये 1-1 ने त्याने बरोबरी साधली आहे। आयसीसीने फलंदाजींची नवी क्रमवारी जाहीर केली। यामध्ये भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल टॉप 10 मध्ये दिसतोय, तर शिवम दुबे 414व्या स्थानावरून 58व्या क्रमांकावरती पोहोचलाय। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज शमर जोसेफ याने इतिहास रचलाय। त्याने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीमध्ये पहिल्या चेंडूवर स्मिथला बाद केलाय। अशी कामगिरी करणारा तो जगामधला 23वा तर विंडीजचा दुसरा गोलंदाज ठरलाय। आर प्रज्ञानंदने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीमध्ये विश्वविजेत्या डिंग लिरेनचा सनसनाटी पराभव केलाय। त्याचवेळी रेटिंगमध्ये भारताचा महान खेळाडू विश्वनाथन आनंदला लाईव्ह रेटिंगमध्ये पिछाडीवर टाकण्याचा पराक्रम त्याने गाजवलाय। नांदेडच्या मानवतमध्ये अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 5 राज्यातील 1000 खेळाडू आणि 200 प्रशिक्षक पंच सहभागी होत आहेत।